नमस्कार मंडळी. तर आज आद्विकच्या आत्याचं अधिकवाण करायचं होतं, तर आम्ही ठरवलं होतं की पुरणपोळीचं जेवण बनवूया. सकाळी पटकन मी माझं आवरून घेतलं आणि डाळ शिजत टाकली, जेणेकरून आमचा नाश्ता वगैरे होईपर्यंत डाळ छान शिजेल. तर नाश्त्याला मस्त अशी आम्ही तिखट शेवई बनवलेली. सगळ्यांचा नाश्ता होईपर्यंत मी आमटी, भात, तळण वगैरे सगळं करून घेतलं. नंतर छान पुरणाच्या पोळ्या बनवल्या आणि जेवढं तुम्ही कणकेत पुरण घालाल ना, तेवढं जास्त पोळ्या चांगल्या होतात आणि पोळी फुगली ना की स्वयंपाक खूप सुंदर झाल्यासारखा वाटतो आणि चवीला पण खूप छान लागतो. पोळ्या झाल्यानंतर मस्त असा आमरस वगैरे करून घेतला. तोपर्यंत हे लोक आलेच. मग त्यांना सरबत वगैरे करून दिला, थोडा वेळ बसवलं. नंतर छान असं जेवण केलं. त्यांना जेवण पण जास्त चांगलं वाटलं, आवडलं. नंतर आद्विक या दोघांच्या मध्ये बसला होता औक्षण करताना, कारण त्याला वाटत होतं की यांचा हॅपी बड्डे आहे की काय माहिती. त्याचंही औक्षण करून घेतलं. खूप छान असं सेलिब्रेशन आमचं थोडकंच झालं. फोटोज वगैरे काढले आम्ही. या दोघांना जायचं होतं आणि आद्विक यांच्या पाठीमागे लागला होता. तर मामा त्याला समजावत होते की मी तुला पुढच्या वेळेस घेऊन जाईन म्हणून, पण तो काय ऐकायला तयार नव्हता. त्याला जायचंच होतं. मग तो दीदीबरोबर आणि दादाबरोबर चालला होता आणि हा दादा त्याला एवढा जास्त आवडला होता कारण तो त्याच्याबरोबर खेळत होता म्हणून. मग शेवटी थोडेफार मी यांच्याबरोबर चालत गेले आणि मग त्याला कसं बसं समजावून मग घरी घेऊन आले. चला तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.